श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा बृहदारण्यक चालू आहे, चतुर्थ ब्राह्मण चालू आहे. आणि आपण मागच्या रविवारी 11व्या मंत्रापासून साधारण 13व्या 14व्या मंत्रापर्यंत आलो होतो. पण त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती एवढ्याकरता करायची आहे की आजच्या प्रबोधनाची पार्श्वभूमी काय आहे आणि मागच्या पूर्ण प्रबोधनामध्ये जे चार वर्ण कसे निर्माण झाले आणि प्रत्येक वर्णाचं प्रयोजन काय होतं, त्याचं निर्मितीचं नेमकं स्वरूप काय आहे, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी हे आत्मोपासना आणि धर्माचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर हे सर्व जे आहे ते पुन्हा एकदा थोडीशी संक्षिप्त त्याची पुनरावृत्ती करून आपण पुढे जाऊया. तेव्हा असं म्हटलेलं आहे की सुरुवातीला केवळ ब्रह्मतत्वच होतं आणि ब्रह्मतत्वाने अग्नीचं रूप धारण केलं आणि तो देवलोकामध्ये अग्नी आणि भूलोकामध्ये ब्राह्मण अशा दोन रूपामध्ये ते ब्रह्मतत्व प्रगट झालं. पुढे त्यांनी क्षत्रिय इत्यादी अ, चार वर्ण जे आहेत ते इथे म्हणजे उरलेले तीन वर्ण जे आहेत त्या तीन वर्णामध्ये त्याने आपला आविष्कार केला. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये क्षत्रिय वर्णाचं नेमकं काय झालं, कसं झालं, हे ह्याच्यावर पुढे सांगितलं आहे की ब्रह्मतत्वाने पहिल्यांदा मी ब्राह्मण आहे आणि माझं काहीतरी कर्तव्य आहे असा जो विचार झाला, त्या कर्तव्यामध्ये जी कर्म करण्याची इच्छा झाली, त्या कर्म करण्यामध्ये कर्मकर्तृत्व स्वरूप विभूतीच्यासाठी श्रेयो रूपम त्या सृजत, अर्थात प्रशस्त रूपाची रचना करावी लागेल. कारण कशाकरता करायची आहे, तर तो ब्रह्म हे ब्राह्मण रूपात आला आणि ब्राह्मणाला असं वाटलं की आपल्याला कर्म करणं आवश्यक आहे. आणि कर्म करण्याकरता म्हणून संबंध ब्रह्मांडाची रचना आणि त्याच्यामध्ये उरलेले चार वर्ण हे कर्म करण्याकरता आलेले आहेत. त्या वर्णाचा जो जो अर्थ आहे तो म्हणजे प्रकृती च्या अनुसार जे विविध जे गुणाचा आविष्कार होतो, त्या गुणाच्या आविष्कारामध्ये प्रत्येक गुणाच्या अनुसार एक एक वर्ण तयार झाला. आणि त्या वर्णाचं प्रयोजन जे आहे ते विविध क्षेत्रामध्ये कार्य करण्याकरता आहे. तेव्हा देवतामध्ये जे क्षत्रिय रूपाने प्रसिद्ध आहेत की जातीवाचक शब्दामध्ये विकल्पाने बहुवचन होत असतं, अशी स्मृती अथवा भेदोपचाराने इंद्रादी व्यक्तीचे अनेक होण्याच्या कारणाने इथे क्षत्राणी असं बहुवचन वापरलं आहे. तर त्या ठिकाणी श्रुती दाखवत आहे की ह्या विशेष रूपाने त्याच्यापैकी भिन्न भिन्न वर्गाचे जे अधिपती रूपाने आणि अभिषिक्त देवतांचा उल्लेख केला जात असतो, त्या देवतांचा जो राजा आहे तो इंद्र, आणि जलाचरांचा जो अधिपती आहे तो वरुण, ब्राह्मणाचा जो राजा आहे तो सोम, पशुपतीचा जो राजा आहे तो रुद्र, विद्युत आदीचा नायक जो आहे तो मेघ आहे, पितरांचा राजा यम आहे, रोग आदींचा स्वामी मृत्यू आहे आणि प्रकाशाचा स्वामी ईशान आहे. इत्यादी जे देवतांमध्ये क्षत्रिय आहेत त्यांना उत्पन्न करण्याच्या क्रियेसाठी त्यामध्ये इंद्रादी क्षत्रिय देवतामध्ये अधिष्ठाता पुरुखा आदी चंद्र आणि सूर्यवंशी मानव क्षत्रिय रचले गेले. म्हणजे क्षत्रियाची रचनाच ही मुळातून ही संबंध ब्रह्मांडाच्या व्यवस्थेकरता केलेली आहे. आणि त्यामध्ये देवदेवतांमध्ये कोण क्षत्रिय आहेत हे सांगताना प्रमुख जे आहे इंद्राचं त्या ठिकाणी संबंध लावलेला आहे की इंद्र इत्यादी जे देव आहेत ते क्षत्रिय आहेत. कारण त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण शासन प्रशासन त्यांनी पूर्ण प्रस्थापित केलं. आणि म्हणून शासन प्रशासन जे प्रस्थापित करतात ते मूलतः क्षत्र म्हणजे क्षात्र हे क्षत्रिय आहेत. आणि त्यासाठी देवक्षत्र सृष्टीचा त्यांनी आरंभ केला. आणि मग पुढे ब्रह्मने क्षत्रियास अतिशय रूपाने क्षत्रियाने उत्कृष्ट ब्राह्मण जातीचा देखील नियमन करण्यासाठी हा दुसरा कोणीही नसून तो क्षात्र जातीचाच कारणीभूत आहे. म्हणजे क्षत्रधर्माचं महत्त्व इतकं वाढलं की त्यांनी ब्राह्मण जातीवर सुद्धा आपलं नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणजे उदाहरण काय सांगितलं की उंच बसलेले जे क्षत्रिय आहेत आणि राजसूय यज्ञामध्ये जे ब्राह्मण जे आहेत ते खाली बसलेले आहेत आणि क्षत्रिय जे आहेत ते यज्ञ करताना यज्ञाच्या जवळ उच्च स्थितीमध्ये बसलेत. त्या समयी ते क्षत्रियामध्ये देखील ब्रह्म या नामाने त्यांचं ओळखल्या जाऊ लागले. त्यांचं यश आणि रूप जे आहेत ते ब्रह्मतत्वाशीच संबंधित लावू लागले. राजसूय यज्ञामध्ये अभिषिक्त मंचस्य राजाच्या द्वारे ब्रह्मन अशा प्रकारे पुकारण्यात आल्यानंतर ऋग्वेद उत्तरामध्ये त्याला सांगत असतो की हे राजन, म्हणजे राजाला राजन म्हटलेलं आहे आणि ब्राह्मणाला ब्रह्मन असं म्हटलेलं आहे. तेव्हा हे राजन, तुम्ही सुद्धा ब्रह्म आहात
असं त्यांनी ब्राह्मणांनी महत्त्व दिलं. आणि ह्यावरूनच असं सांगितलं जातं की तो क्षत्रियामध्ये देखील आपल्या ब्राह्मण नामरूपी यश स्थापित करत असतो. हा जो ब्रह्म म्हणजे ब्राह्मण आहे ना, तो क्षत्रियाची प्राकृत योनीच आहे. म्हणजेच त्या ब्राह्मणामधूनच त्या क्षत्रियाची निर्मिती झाली आहे असं या ठिकाणी सांगतायत. त्यामुळे राजा परमतास म्हणजे राजसूय अभिषेक करून हा गुणास जो प्राप्त होऊन जात असतो, तरी देखील शेवटी कर्माची समाप्ती होण्यात कर्माची समाप्ती होण्यावर आपली योनी म्हणजेच आपलं मूळ स्थान जे आहे ते ब्राह्मण जातीचा तो आश्रय घेत असतो. अर्थात असे पुरोहितासाठी म्हणजे स्थापित केलेले आहे. आणि पूर्वा काळामध्ये जर आपण पाहिलं तर राज्यव्यवस्थेमध्ये जो राजगुरू जो असायचा त्याच्याच आधिपत्याखाली राजा आपलं संबंध राज्य चालवायचा. तेव्हा आश्रय जो राजाचा आहे तो राजगुरू म्हणजे ब्राह्मणच होता. तेव्हा ब्राह्मणापासूनच हे क्षत्रिय निर्माण झाले आणि त्याच्याच आधिपत्याखाली झाले. ही ही जुन्या काळातली पहिली ही व्यवस्था होती. आणि जो बळाच्या अभिमानाने आपली योनी ब्राह्मण जातीची हिंसा करतो, कारण हे न जुमानता पुढे क्षत्रियांनी ब्राह्मणाला जुमानलेलं नाही आणि ब्राह्मण जातीचाच त्यांनी एक प्रकारची हिंसा केली. अर्थात निम्न दृष्टीने पाहत असता आपल्या आपल्यामध्ये आपल्याच योनीचा नाश करत असतो. अर्थात आपल्याच उत्पत्तीच्या क्षमतेचा विनाश करत असतो. असे करून तो क्रूर पापी तर ठरलाच. पापी होऊन क्रूर होण्याच्या कारणाने क्षत्रिय तर पूर्वीही पापी होताच आणि आता आपल्या या उत्पादकाच्या क्षमतेची हिंसा केल्याने देखील अधिक पापी होऊन जातो. ज्या प्रकारे लोकांमध्ये श्रेष्ठ अर्थात अधिक प्रशंसनीय ही हिंसा आणि पराभव करून पुरुष हा अधिक पापी होतो, असं ह्या पूर्ण मंत्राचा आशय आहे. त्याच्यानंतर ह्या क्षात्रधर्माची ही पूर्ण कथा सांगितल्यानंतर त्यांनी पुढे असं वर्णन केलं की क्षात्रधर्मानंतर सुद्धा जे कार्य अपेक्षित होतं, जी व्यवस्था अपेक्षित होती ती परिपूर्ण झाली नाही. तेव्हा त्याच्याकरता त्यांनी वैश्य जातीची निर्माण केली आणि ब्रह्मविभूतयुक्त कर्म करण्यास हे समर्थ नसल्यामुळे वैश्य जातीची त्यांनी रचना केली. आता या वैश्य जातीमध्ये ह्या देवलोकात कोण कोण आहेत वैश्य, तर वसु, रुद्र, आदित्य, विश्वदेव आणि मारुत हे इत्यादी देवगण जे आहेत ते गणशः मानले जातात. म्हणजे ते संघटित होऊन गणाच्या रूपामध्ये ते व्यवहार करत असतात. तेव्हा हे ब्रह्म जे आहे ते धनोपार्जन करण्याचा अभाव असल्या कारणानेच आणि कर्म करण्यास समर्थ होत नसल्यानेच त्यांनी कर्माचे साधनभूत धनाचा उपार्जन करण्यासाठी ही वैश्यजातीची रचना केली. ते वैश्यलोक कोण होते, तर हे देवजातच होते. देवजातानी ह्या पदाची जात शब्दामध्ये हा जो निष्ठा प्रत्यय आहे तोच स्वधर्म आहे. आणि तात्पर्य असं आहे की हे जे देवजातीचे भेद असतो तो गणशः अर्थात एक एक गण करून सांगितल्या जात असतो. म्हणजे कारण की वैश्यलोक जे आहेत ते गणप्राय असतात. ते सदैव अनेक अनेक एकत्र येऊन अनेक मिळूनच ते धनोपार्जनामध्ये समर्थ होत असतात. एक एक वेगळ्या रीतीने नव्हे. वसू 8 संख्येने आहेत. 8 संख्येचे गण आहेत. रुद्र 11 आहेत. आदित्य 12 गण आहेत. विश्वदेव 13 आहेत. हे सर्व विश्वाचे पुत्र असल्यामुळे त्याला विश्वेदेव हा असा अर्थ त्या ठिकाणी होतो. तेव्हा संबंध देवगण जे आहेत ते 49 असे गण आहेत आणि 49 मरुद्गण असं म्हटलं जातं. त्यामुळे हे मरुद्गण जे आहेत ते वैश्यवर्णाचे आहेत. कारण ते धनाचा संग्रह आणि धनाचा विनियोग हा पूर्ण समाजासाठी करण्याकरता या वैश्यवर्णाची त्या ठिकाणी स्थापना केली. त्याच्यानंतर चौथा जो वर्ण आहे तो म्हणजे शूद्रवर्ण. तर शूद्रवर्णाची उत्पत्ती काय झाली याच्यामध्ये आपण याचा अभ्यास केला की त्यानंतर विभूतियुक्त कर्म करण्यामध्ये सुद्धा परिपूर्णतेने ते समर्थ नव्हते आणि त्यांनी त्या कारणानेच शूद्रवर्णाची रचना केली. पूषा हा शूद्रवर्ण आहे. पूषा म्हणजेच पृथ्वी ही पूषाच आहे. कारण की जे काही आहे ते हे पृथ्वीच पोषण करते. तेव्हा पोषण करणारा तो शूद्र आहे. जो सेवा करणारा तो शूद्र आहे. तेव्हा ही शूद्राची आवश्यकता पडली आणि सेवकाचा अभाव होण्याच्या कारणाने पुन्हा देखील विभूतियुक्त कर्म करण्यास तो समर्थ होत नाही. याने शौद्रवर्णाची सृष्टी केली. हे शौद्र आहेत आणि हे स्वधर्मामध्ये अणप्रत्यय होण्यावर आधी स्वयंची वृद्धी झाली आहे. परंतु हे जे काही उत्पन्न केले गेले होते ते शूद्र कोण आहेत, तर पूषण. जे पोषण करत असतात ते पूषण. त्यासाठीच त्यांना पूषा सुद्धा म्हणतात. त्या श्रुती विशेष रूपाने निर्देश करत आहे की ही पृथ्वी पूषा आहे आणि नंतर स्वतःचं निर्वाचन करून सांगते आहे की कारण की हे जे काही आहे ते सर्वांचे येथे पोषण करणारे जे तत्व आहे ते पूषा तत्व आहे
आणि ते शूद्र आहे, असं या ठिकाणी फार महत्त्वपूर्ण असा हा संदेश दिलेला आहे. त्यानंतर धर्माची उत्पत्ती आणि त्याचा प्रभाव व स्वरूपाचे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तेव्हा धर्माच्या आता हे सगळं ती 4 वर्ण झाल्यानंतर सुद्धा ही परिपूर्णता नव्हती आणि म्हणून त्या ठिकाणी धर्म निर्माण करण्याची आवश्यकता पडली आणि म्हणून धर्माची उत्पत्ती केली आणि त्याचा काय प्रभाव आहे, त्याचं स्वरूप काय आहे, याचं वर्णन हे पुढच्या मंत्रामध्ये 14व्या मंत्रात केलं. तेव्हा तिथे देखील ही विभुक्तियुक्त कर्म करण्यास ते समर्थ नव्हते. चारही वर्ण जरी झाले तरी त्या चारही वर्णामध्ये परस्पर समन्वय आणि पूरक काम हे अजूनही खऱ्या अर्थाने पूर्ण होत नव्हतं. त्यामुळे विभुक्तियुक्त कर्म करण्यास ते समर्थ नसल्यामुळे त्यांनी श्रेयोयुक्त कल्याण स्वरूप धर्माची अतिसृष्टी ही हा जो धर्म आहे त्याची निर्मिती केली आणि क्षत्रियाला सुद्धा जो अतिशय बेफाट झाला होता, ज्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नव्हतं आणि तो त्या ब्राह्मणांना सुद्धा त्याची हिंसा करत होता, तेव्हा आता क्षत्रियांचा देखील नियंता आता हा धर्मापेक्षा उत्कृष्ट असं काहीच नाही. यामुळे ज्या प्रकारे राजाच्या साह्याने प्रबल शत्रूस देखील जिंकण्याची शक्ती येत असते, त्याच प्रकारे हे धर्माच्याद्वारे निर्बल पुरुष देखील बलवानास जिंकण्याची इच्छा करू लागतो आणि तो जो काही धर्म आहे तो निश्चितच तो सत्य आहे. यापासून सत्य बोलण्यास तो सांगत असतो की तो सत्य बोलत असतो, कारण की तो दोन्हीही धर्मच आहेत. तेव्हा धर्माचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की ब्रह्मा हा चारही वर्ण रचून देखील क्षत्रिय जात अत्यंत उग्र असते, या कारणाने ते नियंत्रणात राहू शकत नव्हते आणि या शंकेने विभूतियुक्त कर्म करण्याचा ते समर्थ नव्हते. तेव्हा त्याने अतिशयतेने श्रेयरूप उत्पन्न केले. ते श्रेयरूप कोणते होते, तर तो धर्म होता. तो हे रचलेले श्रेयरूप धर्म हे क्षत्राचेच क्षत्र म्हणजे क्षत्रियाचा देखील ते नियंता होते. उग्राहून अतिउग्र असे ते धर्म होते. युद्धधर्म हा असा जो त्याचा अर्थ आहे की जो धर्म म्हणजे क्षत्रियाचा देखील नियंता होण्याच्या कारणाने धर्मापेक्षा तो क्षत्रिय उत्कृष्ट असा होऊ शकत नाही. धर्मापेक्षा अन्य काहीही उत्कृष्ट होत नाही. म्हणून धर्माचं अतिवस असं महत्त्व या ठिकाणी दिलं आहे. तर ते धर्म म्हणजे काय आहे, तर धर्म म्हणजे स्वधर्म. धर्म म्हणजे आपल्या कर्तव्य करण्याचे जे नियम आहेत त्या नियमालाच धर्म असं म्हटलेलं आहे. तर ते नियमाचं पूर्णपणे आधिपत्य या चारी वर्णावर होतं आणि म्हणून धर्माच्या अनुसार आचरण करा असं वेद सांगत असतात आणि त्यामुळे धर्मानेच सर्वांचं हे नियमन होत असतं. तर कशा प्रकारे नियम होतं हे दाखवलं आहे की हे जे अबलीयन म्हणजे अत्यंत दुर्लभ असे जे लोक असतात ते देखील बलियन म्हणजे ते अपेक्षेपेक्षा अधिक बलवान हे धर्माचा आपण अवलंबन केल्यामुळे धर्मरूपी बलाच्याद्वारे ते इतरांना जिंकण्याची इच्छा करू शकतात. ज्या प्रकारे लोकांमध्ये सर्वात बलवान राजाची साह्याने साधारण कुटुंबी पुरुषास आपल्यापेक्षा अधिक बलवान आणि अधिक पराभव करू इच्छितात, त्याप्रकारे धर्मबलाने ते सर्वांना जिंकू शकतात. तेव्हा ह्या सर्वाच्या तुलनेत बलवत्तर जर काय होण्याच्या कारणाने धर्म सर्वांचा हा नियंता आहे हे ह्यावरून सिद्ध होत असतं. हे जे लौकिक पुरुषाद्वारे व्यवहार केल्या जाणाऱ्या या व्यवहाररूप धर्म आहे तो निश्चितच कसा आहे, तर तो सत्य आहे. तो शास्त्र अनुकूल अर्थातच आपल्या अनुष्ठान केल्या गेल्या धर्म असे नाव त्याला दिले गेलेले आहे आणि शास्त्राच्या तात्पर्य रूपाने ज्ञात होण्यासाठी त्याचं सत्यसुद्धा म्हटलेले आहे. कारण की असं आहे की या कारणाने व्यवहार कालामध्ये सत्य म्हणजे शास्त्राच्या अनुसार हे भाषण करणाऱ्यास त्याचे समीपवर्ती जे आहेत ते धर्म आणि सत्याचे रहस्य जाणणारे जे लोक आहेत हे धर्ममय वचन बोलत असतात, प्रसिद्ध लौकिक न्याय बोलत असतात असे म्हणतात आणि अशा तऱ्हेने याच्या विपरीत म्हणजे लौकिक व्यवहार दाखवणारे हे सत्य बोलत असतात. याच्या ह्याचा शास्त्राच्या अनुकूल ते बोलत असतात असे म्हणतात. ही जी जाणली जाणारी आणि केली जाणारी हे जे दोन गोष्टी आहेत, हे दोन जे आहेत ते धर्मच आहेत. हे ज्ञान आणि अनुष्ठान, धर्म आणि शास्त्रज्ञ आणि अशास्त्र सर्वांचं सुद्धा हे नियमन करणारा जो आहे तो धर्मच आहे. या कारणाने तो क्षत्राचा देखील क्षत्र आहे. या कारणाने त्याचा अभिमान ठेवणारा या अज्ञानी पुरुष त्याच्या कोणत्या तरी विशेष रूपाचं अनुष्ठान करण्यासाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र इत्यादी कोणत्याही निमित्त विशेषाने अभिमान करणे असते. तर हे ब्राह्मणादी वर्ण जे आहेत ते स्वभावताच कर्मादी कारणाचे कारण आहेत. तेव्हा ह्या धर्माचं हे अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. धर्म हा स्वधर्म आहे
आणि स्वधर्माच्या आचरणानेच मनुष्य जो आहे तो आपल्या आत्मतत्वाकडे जातो आणि त्याच्यानंतर तो आत्म उपासनेच्या दिशेने तो जातो. तेव्हा धर्माचा जर काय परिणिती काय असेल तर धर्मानेच तो मनुष्य जो आहे तो वर्णातीत होतो, तो गुणातीत होतो, गुणनिसंग होतो आणि तो आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून स्वधर्माने स्वभावगत स्वधर्माने तो मनुष्य स्वरूपाकडे जातो. स्वभावापासून स्वरूपाकडे जाण्याकरता मात्र स्वधर्मच त्याला अनिवार्य आहे. आणि मग अशा ह्या स्वधर्माने उपासनेची आवश्यकता पडते. त्यामुळे आत्मउपासनेची आवश्यकता काय आहे हे आता आपण पुढच्या मंत्रात पाहूया. तेव्हा आपण मागच्या वेळेस ह्या 14 मंत्राचा अभ्यास केला होता. आज आपण आता पुढचा जो विस्ताराने भाग पाहूया तो म्हणजे हा स्वधर्माचं आचरण झाल्यानंतर आत्म उपासनेची आवश्यकता काय असे ह्या मंत्रात म्हटलं आहे. तेव्हा मंत्र क्रमांक 15 तदे तदे तद्ब्रह्म क्षत्रम शूद्रात तस्मा अग्नी नैव देवेषु ब्रह्मा भवगव भवगवत ब्राह्मणो मनुष्येषु क्षत्रियेण क्षत्रियो वैश्येन वैश्यः शूद्रेण शूद्रस्त मा अग्नावेव देवेषु लोकमिच्छन्ते ब्राह्मणे मनुष्यत्वे ताभ्यां ही रूपाभ्यां ब्रह्मा भवत अथ योह वा अस्मान् लोकत्वं लोकमदृष्ट्या प्रैति स एनम विदितो न भुनक्ति यथा वेदो वाननुक्तो अन्य द्वा कर्मा कृतं यदि वा अयनेवं विन्मह पुण्यं कर्म करोति तद्धा स्यान्ततः क्षीयत एवात्मनमेव लोकाम उपासित स य आत्मानमेव लोकाम उपास्ते न हास्य कर्म क्षीयते अस्मात् दद्धे वात्मने यद्यत कामायते तत्सृजती. आता ते जे काही ब्राह्मण जे आहे ते जे अर्थ जो आहे ह्या 15व्या मंत्राचा आहे तो असा आहे की ते जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे जे 4 वर्ण आहेत यांना उत्पन्न करणारा कोण आहे तर तो ब्रह्मच आहे. आणि तो ब्रह्म कसा आहे तर तो अग्निरूपाने देवतांमध्ये आणि मानवामध्ये तो मनुष्य रूपाने ब्राह्मण रूपाने तो तो अभिव्यक्त होतो, आविष्कृत होतो. तर ते ब्रह्मच अग्नी आहे आणि ब्रह्मच ब्राह्मण आहे असं या ठिकाणी पहिल्यांदा सांगितलंय. त्यामुळे ब्राह्मण रूपाने अग्नीमध्येच कर्म करून देवतांच्या मध्ये कर्मफलाची इच्छा करत असतात. कारण की ब्रह्म या 2 रूपानेच व्यक्त होत असतो आणि जो कोणी या लोकामध्ये आत्मलोकाचे दर्शन केल्याशिवाय जात असतो त्याचे हे अविदित आत्मलोक शोकमोहादीची निवृत्तीद्वारा पालन करू शकत नाहीत. कारण त्याला जोपर्यंत आत्मस्थिती आणि आत्मस्वरूपता प्राप्त होत नाही आणि आत्मस्वरूपता प्राप्त होण्याच्या आधीच जेव्हा त्याने देह सोडला तर त्याची परिस्थिती काय होते तर तो आपल्या मोह शोक आणि जे क्लेश असतात त्याच्यापासून तो मुक्त होऊ शकत नाही. तेव्हा 15व्या मंत्राचा आशय असा आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या 4 वर्णास उत्पन्न केले गेले आहेत. असा जो काही उपसंहार आहे तो पुढील अर्थाशी संबंध दाखवण्याची आहे. तो जो उत्पत्तीकरता जो ब्रह्म होता तो कोणत्या तरी अन्य रूपाने नाही तर अग्निरूपानेच देवतामध्ये ब्रह्म म्हणजे ब्राह्मण जातीचे झाले आणि ते ब्रह्म हे मनुष्यामध्ये ब्राह्मण रूपाने ब्राह्मण झाले. अशा प्रकारे अन्य वर्णामध्ये विकारांतास प्राप्त होऊन क्षत्रिय रूपाने इंद्रादी देवतांच्या अधिष्ठित क्षत्रिय झाले, वैश्य रूपाने वैश्य आणि शूद्र रूपाने शूद्र झाले. कारण की सृष्टिकर्ता ब्रह्म जे आहे ते क्षत्रियादीमध्ये विकारास प्राप्त होऊन गेले आणि अग्नी आणि ब्राह्मणामध्ये ते मात्र निर्विकार राहिले. त्यामुळे लोक जे आहेत ते अग्नीमध्येच देवतामध्ये लोक जे आहेत ते कर्मफलाची इच्छा करत असतात. अर्थात अग्निसंबंधी कर्म करून त्याच्या फलाची इच्छा करत असतात. त्याच प्रयोजनासाठी अर्थात कर्मफल दान करण्यासाठीच ते ब्रह्म कर्माच्या आधारभूत अग्निरूपाने स्थित असतात. तेव्हा त्या अग्नीमध्ये कर्म करून लोक त्याच्या फलाची प्रार्थना करत असतात. हे सर्व अत्यंत उचित असंच आहे. आणि मग मनुष्यामध्ये अर्थात मनुष्याच्या समूहामध्ये कर्मफल प्राप्त करण्याची इच्छा होण्यावर अग्नी आदीच्या कारणाने होणारी जी क्रियेची अपेक्षा नसते तर मग बघायलाच नको. कारण काय की तिथे ब्राह्मणामध्ये अर्थात ब्राह्मण जाती मात्रामध्ये स्वरूप प्राप्त करून घेतल्यावर पुरुषार्थ हा सिद्ध होतोच. जेथे पुरुषार्थाची सिद्धी ही देवाधीन होत असते तोच अग्नी आणि इत्यादीचा संबंध ठेवणाऱ्या कर्माची अपेक्षा होत असते.
ही गोष्ट जी स्मृती ग्रंथाने सुद्धा सिद्ध केली आहे. ह्यामध्ये संदेह नाही. ब्राह्मण अन्य आज्ञादी संबंधी कर्म करण्यामध्ये अथवा न करण्यामध्ये जपानेच पूर्ण सिद्धी करून घेत असतो. मित्र म्हणजे सूर्य आणि देवता संबंधी गायत्री मंत्राचा जप करण्याच्या कारणाने अथवा संपूर्ण भूतांच्या मित्राच्या प्रमाणे अभय देणारा होण्याने ब्राह्मणालाच मैत्र असं म्हटलेलं आहे. तेव्हा याच्याशिवाय ब्राह्मणासाठी संन्यासाचे विधान देखील केले आहे. मनुष्यामध्ये त्याची सर्वोत्कृष्ट सिद्धी होत असते. तेव्हा मनुष्यामध्ये ब्राह्मणत्वमध्येच लोक कर्मफलाची इच्छा करत असतात, कारण की जो साक्षात सृष्टिकर्ता ब्रह्म आहे तोच कर्माचा करता आणि अधिकरणरूप तोच ब्राह्मण आणि तोच अग्नी या ब्राह्मण आणि अग्नी अशा या दोन रूपाने तोच व्यक्त होत असतो. आणि कोणी कोणी भर्तृप्रपंच आधी अशी व्याख्या करत असतो की अग्नीमध्ये हवन करून आणि ब्राह्मणामध्ये त्याला दान देऊन परमात्मा लोकांची ही इच्छा करत असतो. परंतु हा अर्थ काही परिपूर्णतेने योग्य नाही, कारण की वर्णविभागाचा प्रस्ताव हा अविद्येच्या प्रकरणामध्ये क कर्माधिकाराचे निरूपण करण्यासाठी आहे. याच्याशिवाय पुढील वाक्यामध्ये स्वम असे विशेषण दिले आहे. जर तेथे लोक या शब्दाने परमात्मा सांगितला जाईल तर स्वलोकमदृष्ट्वा या पुढील वाक्यामध्ये स्वम हे विशेषण निरर्थक होईल. जर अग्नीच्या अधीनतेने प्रार्थना केल्या जाणाऱ्या प्राकृत लोक जे आहेत ते स्वलोकामध्ये भिन्न होऊन गेल्यावर तेव्हा स्वम हे विशेषण प्रस्तुत परलोकांच्या या निवृत्तीच्यासाठीच होण्याच्या कारणाने ते सार्थक होईल. कारण की स्वरूपापासून परमात्मा लोकाचा तो व्यभिचार म्हणजे भेद असणार नाही. या ठिकाणी जिथे भेद संपला तिथे व्यभिचार म्हणजे चुकीचं कर्म जे आहे ते त्या ठिकाणी संपेल. केवळ अविद्याकृत लोकांचाच अभिचार होतो, व्यभिचार आहे. पुढील क्षियत एवं या वाक्याने श्रुती कर्मजनित लोकांचा स्वलोकाशी व्यभिचार दाखवत आहे की ब्रह्मतत्वाने कर्म करण्याच्यासाठी वर्णाची रचना केली होती. ते धर्मसंज्ञक कर्म हे कर्तव्य रूपाने सर्वाचेच नियंता आणि पुरुषार्थाचे साधन मानले गेले आहे. तेव्हा जर त्याच कर्माने परमात्म संज्ञक स्वलोक अज्ञात होण्यावर देखील प्राप्त होऊन जात असतात, तर नंतर मग प्राप्तव्य रूपाने त्याच्यासाठी आणखीन काय करण्याची आवश्यकता आहे यावर श्रुती स्पष्टपणे सांगते की येथे अथ हा जो शब्द हे जे पद आहे ते पूर्व पक्षाच्या निवृत्तीसाठी अथ हे जे पद आहे ते पूर्व पक्षाच्या निवृत्तीसाठी आहे. काय सांगत आहे? जो कोणी देखील या अविद्या काम कर्मजनित आणि अज्ञा अधीन कर्माभिनाच्या या कारणाने अथवा ब्राह्मण जाती मात्राच्या कर्माभिमानाच्या कारणाने आगंतुक पिंडग्रहण रूप सांसारिक अनात्म भूतलोकांशी आपला आत्मा संज्ञक हे लोकास जो आत्मस्वरूप होण्याच्या कारणाने अव्यभिचारी आहे, मी ब्रह्म आहे अशा प्रकारे न पाहता न जाणता त्याचा मृत्यू होतो. तो जर स्वलोकात असेल तरी देखील अविद्येने व्यवहित अर्थात अस्वलोकांच्या समान अज्ञात राहण्यावर लौकिक दृष्टांतामध्ये दशमसंख्येच्या पूर्तीच्या समान या आत्म्याचा तो शोक मोह व भय या दोषांच्या निवृत्तीद्वारे भरणपोषण म्हणजे पालन तो करू शकत नाही. कारण ते निवृत्तच होत नाहीत. शोकमोह आणि भय जे आहे ते ज्या द्वैतभावाने निर्माण होतात तो द्वैतभावच त्याचा संपलेला नसतो. आणि मग लोकांमध्ये ज्या प्रकारे अनुनक्त शिवाय अध्ययन केल्या गेलेल्या या वेदकर्माधिकाचा अवबोध पालन करत नाही, केवळ कंठस्थ वेद केल्याने हे त्याला त्याचं फळ मिळणार नाही, तर आचरण आणि भाव हा त्याच्यामध्ये आला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी त्या वेदकर्माधिकाचं अवबोध म्हणजे बोध प्राप्त न होता जर त्यांनी पालन केलं तर त्याला प्राप्तव्य जे आहे ते सिद्ध होत नाही, तो परमात्म स्वरूप होत नाही. व अन्य कृषी आदी लौकिक कर्म अकृत म्हणजे स्वरूपापासून अभिव्यक्त न होण्यावर आपले जे हे फलप्रदानाच्या द्वारे सुद्धा तो पालन करत नाही आणि त्या प्रकारे स्वलोक आत्मा आपल्या नित्य आत्मस्वरूपाने अभिव्यक्त न होण्यावर अविद्येच्या विनाशाद्वारे तो पालन करत नाही, अशी ही त्याची स्थिती आहे. त्यानंतर आपण पुढचा मंत्र पाहूया की त्यामध्ये 15व्या मंत्राचा जो आशय आहे तो आशय मंत्र पुढचा नाही आहे, तोच आहे 15वाच मंत्र आहे. पण त्याच्यावर जे काही प्रश्नोत्तर झाले त्या प्रश्नोत्तराच्या विभागाकडे जाऊ आपण आणि त्याच्यामध्ये आणखीन काही काही शंका ह्या दूर होतात. तेव्हा प्रथम शंका अशी व्यक्त केली आहे की परंतु आत्मलोकांच्या
साक्षात्कार ज्ञानाच्या कारणाने होणाऱ्या या परिपालनाची आवश्यकता काय आहे? कारण का असं आहे की कर्माच्या फलाची प्राप्ती जर निश्चितच असेल, तर मग आत्मज्ञानाची आवश्यकता काय? आणि इष्टफलाचा हेतू होणाऱ्या कर्मामध्ये स्वभावताच ती जर ते फल जर प्राप्त होणार असेल, तर त्यामुळे त्याच्या कारणाने हे जे त्याचं फक्त केवळ कर्म करणे आणि फल भोगणे ह्याच्या व्यतिरिक्त आत्मज्ञानाची आवश्यकता काय, असा हा प्रश्न आहे. तेव्हा त्या समाधान करताना सद्गुरू म्हणतात की असं नाही आहे. कारण की केल्या जाणाऱ्या कर्म जे आहे ते क्षीण होत असतं. त्यामुळे श्रुती असे सांगत असते की जो कोणी या संसारामध्ये, या समजा की ते आश्चर्य असे महात्मा देखील असेल, तरी अशा प्रकारे न जाणणाऱ्यास अर्थात आत्मलोकास उपयुक्त रीतीने जाणणारा जर नसेल, तर तो या विचारांचा की मला अनंतत्वाची प्राप्ती होईल, निरंतर महान अर्थाचा आणि बहुतशा इष्टफल होणाऱ्या या अमेधादी पुण्यकर्म देखील केले तरी देखील त्या अविद्वानाचे ते कर्म अविद्याजनितच राहील. ते कामरूपच हेतू असणारे असल्यामुळे ते कर्म अविद्याजनित कारण होत असते. आणि ते तसं कारण होण्याने स्वप्नदर्शनरूप भ्रमाने होण्याच्या या ऐश्वर्याच्या समान ते फल उपभोगाच्या अंती क्षीणच होत असते. जे जे क्रिया आहे, जे जे कर्म आहे, ते कर्माचं फल काहीही असो, ते कर्म आणि कर्मफल हे क्षीण होतं, ते अशाश्वत असतं, असं या ठिकाणी ठासून सांगितलं आहे. आणि म्हणून शाश्वत हे ज्ञान आहे, म्हणून आत्मज्ञानाची अनिवार्यता इथे सांगितली आहे. कारण की त्याच्या या कारणभूत अविद्या आणि काम चलायमान असे आहे. या कारणाने ह्या कर्मफलाच्या या क्षयाची अनिवार्यता इथे उचितच सांगितली आहे. तेव्हा पुण्यकर्म फलाच्या द्वारे अनंत कालापर्यंत पालनाची आशा ही कधीही ठेवता येणार नाही. तेव्हा स्वलोकात्म्याचीच उपासना करावी. म्हणजेच आत्म्याचं ज्ञान आणि आत्मज्ञान, आत्म्याची उपासना हीच अनिवार्य आहे. आत्मानमैव लोकम उपासित या वाक्यामध्ये आत्मानम हे पद जे आहे ते स्वलोकम ह्या अर्थाने आहे. कारण की स्वलोकम दृष्ट्या अशा प्रकारे स्वशब्दाच्या या प्रकरणास आरंभ केला आहे आणि स्वशब्दाचा प्रयोग केला गेला नाही. तर त्या ठिकाणी तो जो आत्मलोकांची देखील उपासना करत असतो, त्यास काय होत असतं, तर त्यावर दाखवतात की त्याचे कर्म हे क्षीण होत नाही. कारण की वस्तुतः त्या आत्मवेत्यामध्येच कर्माचा हा अभावच असतो. त्यामुळे हे कथन तर नित्याचेच अनुवाद मात्र आहे. तात्पर्य असं आहे की ज्या प्रकारे अविद्वानाच्यासाठी कर्मक्षयरूप संसार दुःख निरंतर राहत असतो, त्याच प्रकारे त्या विद्वानासाठी त्याची सत्ता नसते. जसे की जनकाने सांगितले होते की मिथिलेच्या जाळण्याने माझे काहीही जळत नाही. म्हणजे या ठिकाणी ती जे गुणनिसंगता जी आहे, प्रकृती संबंध विच्छेद आहे, त्यामुळे कर्म करताना सुद्धा ज्ञानाचं जर अधिष्ठान असेल, तर त्या ठिकाणी भय आणि भेद हा दोन्ही राहणार नाही. भर्तृप्रपंचादी काही अन्य व्याख्याकारांनी कथन केले आहे की आत्मलोकांच्या उपासकाचे कर्मज्ञानाचा संयोग होण्याच्या कारणाने क्षीण होतच नाही. त्या कर्माचा संबंध हा लोकशब्दाचा अर्थात दोन प्रकारे कल्पना करत असतात की त्यापैकी एक तर व्याकृत रूपाने स्थितकर्माधीन हिरण्यगर्भ नामक लोक तिथे असतात. त्या कर्मसंबंधी व्याकृत आणि परिच्छिन्न लोकांची जी उपासना करत असतात, त्या परिच्छिन्न कर्मात्मदर्शीचे कर्म क्षीण होऊन जात असते. आणि जे त्याच कर्मासंबंधी लोकास अव्याकृत रूपाने स्थित अर्थात कारणरूपाने प्राप्त करून उपासना करत असतात, त्याचे हे कर्म जे आहे ते सुद्धा क्षीण होत नाही. कारण की तो अपरिच्छिन्न कर्मात्मदर्शी असतो. त्याची ही कल्पना तर सुंदर आहेच आहे, परंतु श्रुतीसंमत नाही. कारण की श्रुतीच्याद्वारे तर स्वलोक शब्दाने काय सांगितलं आहे, तर स्वलोक शब्दाने प्रकरण प्राप्त परमात्म्याचेच प्रतिपादन केले आहे. कारण त्याचे स्वलोकम या प्रकारे आरंभ केलेला आहे आणि स्वशब्दाचा त्याग करून त्या ठिकाणी आत्मा शब्दाचा प्रयोग केला आहे. त्याचेच ह्या आत्मनेमैव लोकम उपासित या प्रकारे पुनश्च निर्देश केला आहे. त्यामुळे येथे कर्मसंबंधी लोकांच्या कल्पनेची ती संधीच नाही. त्यामुळे याच्याशिवाय पुढे की प्रजयाम करिष्ठामो येशात नो यमात्मायम लोकः या कारणाने ह्या केवळ ज्ञानविषयक वाक्याने त्यास विशेषित देखील केले आहे. येथे श्रुती जे आहे ते अयनमात्मा नो लोकम असे म्हणून त्यास पुत्र कर्म आणि अपराविद्या
ह्या प्राप्त होणाऱ्या ह्या लोकांपासून तो पृथक करत असतो. आणि मग असं सांगितलं आहे की हा लोक कोणकोणत्या कर्माने नष्ट होत नाही, त्याचे हे उत्कृष्ट लोक आहे. हे विशेषणयुक्त वाक्याने या वाक्याची एकवाक्यता झाली पाहिजे. कारण की येथे स्वलोकम असे विशेषण पहिल्यांदा हे सांगितलं जात आहे. जरी म्हणाल की अशी ही गोष्ट आहे तर यापासून कामना करत असतात असे म्हणणे उचित होणार नाही. अर्थात जर अशी शंका केली जाईल की जर येथे स्वलोक परमात्माच आहे आणि त्याच्याच उपासनेने पुरुष जो आहे तो तद्रूप होऊन जात असतो, तर जो हा असा निश्चय होण्यावर त्याच्यापासून जे जे इच्छा करत असतो त्याची त्याची रचना हा तो करून घेत असतो. अशा प्रकारे ह्या आत्मप्राप्तीपेक्षा भिन्न फलं दाखवणारे उचित नाही. तर ते ठीकच नाही, कारण की हे वाक्य जे आहे हे स्वलोकाची उपासनेची स्तुती करणारी आहे. ह्याचे हेच तात्पर्य आहे की सर्व इष्ट सिद्धी आत्मलोकापासून होऊ शकत नाही. ह्याच्यापेक्षा भिन्न आणखी काही वस्तू मागणे योग्य नसते. कारण की आत्मज्ञ जो आहे तो पूर्ण काम होत असतो आणि त्याला कुठल्याही प्रकारची कामना नसते. जसे की आत्म्यापासून प्राण आहे, आत्म्यापासून आशा आहे, आत्म्या आणि अन्य अन्य श्रुतीने सुद्धा हेच सिद्ध केले आहे. अथवा पूर्ववत हे आत्मज्ञानाचे जे सर्वात्म भाव प्रदर्शित करण्यासाठी आहे. जर आत्मज्ञ परमात्माच होऊन जात असतो तर तेव्हा अस्मा ध्येया आत्मना अशा प्रकारे हे आत्मशब्दाचा प्रयोग हे उचितच आहे. याचा अर्थ असा आहे की त्या स्वरूपभूत प्रवृत्त आत्मलोकापासून अन्यथा प्रकृत परमात्मलोक आणि व्यावृत व्यवस्था म्हणजे व्याकृप रूपाने स्थित ब्रह्मलोकाची अव्याकृत स्थ कर्मणो लोकात अशा प्रकारे विशेषण रूप उल्लेख केलेला आहे. तेव्हा येथे स्व अशा प्रकृत विशेषण वाहताना त्याची श्रुती काही चर्चा करत नाही. त्यावर अपरब्रह्माच्या माध्यमाची अव्याकृत नामावली अवस्थेत ही जी ग्रहण केल्या जाऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी या दोन गोष्टी अत्यंत ह्या वेगवेगळ्या मानलेल्या आहेत. की एक गोष्ट जी ते व्याकृत म्हणजे प्राकृतच आहे आणि जे प्राकृत आहे ते त्या ठिकाणी अपराब्रह्म असा शब्द वापरला आहे. अपरा म्हणजे काय की जे दृश्यमान आहे, अलीकडचं आहे, जे विनाशशील आहे, जे परिवर्तनशील आहे, त्याला व्याकृत असा शब्द वापरला आहे. आणि त्यामुळे त्याचा संबंध तुमच्याशी आला तर तुम्ही परमात्म्याचा संबंध तुमचा येऊ शकत नाही, असं इथे अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो असा आहे की या कर्माधिकारी जो जीव आहे तो कोणत्या कोणत्या कारणाने समस्त प्राण्यांचा तो लोक बनवत असतो. म्हणजे लोकांची सुद्धा निर्मिती कशी होते त्याचं येथे सांगितलं की जो कर्म करतो आणि कर्म करणारा जो जीव आहे त्याच्या कर्माच्या कारणानेच हे विभिन्न लोक कसे तयार होतात असं विवेचन या पुढे आपल्याला पाहूया. ही पूर्वपीठिका सांगितली आहे की अथो अयम वा आत्मा, येथे वर्णाश्रमाधिकांचा अभिमान ठेवणारा आणि धर्माने नियंत्रित अज्ञानी पुरुष जो आहे तो देवादी कर्माच्या कर्तव्याच्या कारणाने पशुच्या समान परतंत्र होतो. ते हे सिद्धांत खूप महत्त्वपूर्ण आहे. ह्या ठिकाणी तो केवळ क्रिया करतो, तो यांत्रिक क्रिया करतो आणि यांत्रिक करताना देवदिकांचा त्याचा संबंध येतो आणि तो केवळ फलप्राप्तीकरता करतो. तेव्हा अशा प्रकारे जे कर्तव्य करतो तो कसा आहे तर तो परतंत्र आहे, पशुच्या समान आहे. ह्याचं कारण असं आहे की तो प्रकृतीवर निर्भर आहे. जो जो मनुष्य प्रकृती निर्भरता दाखवतो तो परतंत्रच होतो आणि जो मनुष्य परमेश्वराच्या संबंधामध्ये अखंड अनुसंधान ठेवतो तो स्वतंत्र होतो. हे या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा आहे. तेव्हा हे कर्म कोणते आहेत तर ज्याची ही कर्तव्यतेशी असा तो पशुच्या समान परतंत्र होत असतो. आणि कोणते ते देवादी आहेत तर ज्याचे कर्माच्या द्वारे उपकार करत असतो असा प्रश्न होण्यावर श्रुती त्या संदर्भात हा मंत्र सांगते आणि विस्तारपूर्वक त्याचं वर्णन या 16व्या मंत्रात केलेलं आहे. तेव्हा हा जो 16वा मंत्र काय आहे तो आपण वाचूया. अथो अयम वा आत्मा हे सवेशा भूतानां लोकः स यज्जुहोति यथज्यते तेन देवानां लोकोऽथ यदनु ब्रुवते यदनु यदनु ब्रुते तो ऋषया
ऋष ऋषा ऋष्याणां यही तृभ्यो निप्रणति यत् प्रजां विच्छते तेन पितृणाय पितृणाय पितॄणामथ य यन्मनुष्याणाम् अन्वसयते ये हे स्योभ्यं विन्दति तेन तेषा लोको यथा हवे स्वाय लोक लोकायारिष्टिन् इच्छेत देवं हैव विदे सर्वाणि भूतन्य अरिष्टम इच्छन्ति एतद् विदन्तिं मीमांसितम. याचा शब्दशः अर्थ असा आहे की जो हा आत्मा जो आहे तो गृही कर्माधिकारी समस्त जीवांचा लोक भोग्य आहे. आता इथे आत्मा शब्द पुष्कळदा या जीवात्म्या अर्थाने म्हणजे तो जीवभाव तिथे असल्यामुळेच तो उपभोगशील असतो. तो जे काही हवन करत असतो आणि हवन यज्ञ करत असतो त्यानेच देवतांचा लोक निर्माण होतो. या हवनाच्या कारणाने देवलोक निर्माण झालेला आहे असं सांगितलं की जो हवन किंवा यज्ञकर्म करतो आणि तो हवन केल्यामुळे जी पुष्टी आणि तुष्टी मिळते ती देवतांना मिळते आणि तशी पुष्टी तुष्टी मिळाल्यावरच हा देवलोक तयार होतो. जो स्वाध्याय करत असतो त्यानेच ऋषीचा आणि जे पितरांचा जो पशुस तृण व ह्या वजकादी व पोहोचून देत असतो व त्यानेच पशुचा सुद्धा लोक हा निर्माण होत असतो. यामध्ये जे जे दारात जे कुत्रे मांजर इत्यादी जे श्वापद पक्षी आणि मुंगीपर्यंत जीवजंतू यांचे आश्रित होऊन जीवन धारण करत असतो त्यानेच त्यांचा त्यांचा लोक बनत असतो. ज्या प्रकारे लोकात आपल्या शरीराच्या अविनाशी राहण्याची इच्छा करत असतात अगदी त्याच प्रकारे असे जाणणारे सर्व जीव जे आहेत ते अविनाशी स्थितीचीच इच्छा करत असतात. त्या कर्माची आवश्यक कर्तव्यता पंचमहायज्ञ प्रकरणामध्ये हे ज्ञात दिलेले आहे आणि अवदान प्रकरणामध्ये ह्याची मीमांसा देखील केली आहे. असा हा 16व्या मंत्राचा अर्थ आहे की जे जे तुम्ही कर्म करता आणि त्या कर्माचा प्रभाव किंवा त्याचा उपभोग जे जे घेतात त्यांचा त्यांचा लोक तयार होतो असा हा सिद्धांत याच्यामध्ये मांडलेला आहे. तेव्हा या 16व्या मंत्राचा आशय असा आहे. या आशयामध्ये असं म्हटलं आहे की मुला मुळात मुळात जो अथो हा निपात वाक्याचा हा जो उपक्रम म्हणजे आरंभ करण्यासाठी आहे. हा जो कर्माधिकारी अज्ञानी हा ग्रहस्थरूप शरीर इंद्रिय अनुसंधान विशिष्ट प्रकृत पिंड आहे त्याचा आत्मा म्हणत असतो की तो देवतांना घेऊन मुंगीपर्यंत समस्त प्राण्यांचा लोक हा भोग्य आहे. कारण की वर्णाश्रमादी विहित कर्माच्या द्वारे ते सर्वांचे उपकारकच आहेत. ते कोणत्या कोणत्या कर्मविशेषत्वाने ह्या विशेषद्वारे कोणत्या कोणत्या भूतविशेष उपकार करण्याच्या कारणाने त्यांचे लोक हे भोग्य होत असतात. त्यावर असं सांगितलं जातं की त्या गृही जे काही हवन आणि यजन करत असतात त्या देवतांच्या उद्देशाने वस्तूमध्ये सत्व त्यामध्ये त्याकडेच ह्या वस्तूमध्ये जे स्वत्व आहे म्हणजे अहम आहे ते त्यागणेच योग्य आहे. जेव्हा आहुती देणे एवढे कर्म अधिक होत असते तर मग त्यास होम असं म्हणतात. त्या होम आगरूपाने कर्माने त्याच्या आवश्यक कर्तव्याच्या कारणाने पुरुष पशूच्या समान ह्या देवतांच्या अधीन होण्याने तो बांधला जातो आणि या कारणाने त्या लोकांचं भोग्य असं म्हणतात. आणि जो अनुवचन अर्थात त्यामध्ये नित्यप्राप्ती स्वाध्याय करत असतो त्याच्याच कारणाने ऋषींची निर्मिती होते. जो पितृगणाच्या हे निप्रणा पिंडोदकादी हे प्रदान करत असतो तो आणि जो प्रजेची इच्छा म्हणजे संतानासाठी प्रयत्न करत असतो. येथे इच्छा शब्द उत्पत्तीचे उपलक्षण करण्यासाठी आहे. तात्पर्य असं आहे की जी जी काही प्रजा उत्पन्न करत असतो त्या कर्माच्याच द्वारे आणि त्याच्या आवश्यक असलेल्या त्या कर्तव्याच्याच द्वारे कारणाने ते पितृगणाचे लोक अर्थात पितरांचा भाग्यरूपाने ते परतंत्रच होत असतात. आणि ते जे स्थान आणि जल इत्यादी देऊन मनुष्यास घरीच थांबत असतो आणि घरात थांबलेले अथवा न थांबलेले देखील ही भोजनार्थी मनुष्यास ते भोजन देत असतात आणि त्यानेच मनुष्याचा हा लोक निर्माण होतो. आणि पशूंना जे तृण आणि जल प्राप्त करून देत असतो त्यापासूनच हे पशूंचा लोक निर्माण होत असतो.
आणि यांच्या घरामध्ये जे श्वापद पक्षी व मुंगीपर्यंत जीव जंतू कण बली व पानाच्या धावनाने उपजीवी होत असतात, त्यानेच तो त्यांचा लोक निर्माण होत असतो. कारण की या कर्मास करताना या देवादिकांचे जे उपकार करत असतो, त्यामुळे ज्या प्रकारे लोकांमध्ये आपल्या शरीरासाठी पुरुष हे अरिष्ट आणि अविनाश इत्यादीची आपलेपणाने च्या भावनेने अप्रच्युती इच्छित असतात आणि आपलेपणाच्या भावनांनी अप्रच्युतीची इच्छा करत असतात आणि आपलेपणाच्या भावाची भावाची त्या ठिकाणी अभाव निर्माण झाल्यामुळे भयाने त्यांचे पोषण व रक्षण करून सर्व प्रकारे पालन करत असतात. त्याच प्रकारे जाणणाऱ्यास अर्थात मी समस्त भूतांचा भोग्य आहे आणि ह्या सगळ्या ऋणीच्या समान या सर्वांचा अशा प्रकारे अवश्य प्रतिकार केला पाहिजे, अशा प्रकारे आपल्या ह्या विषयामध्ये या कल्पना करण्याचा उपयुक्त देवतादी समस्त भूत ही अरिष्टविनाशकाची इच्छा करत असतात आणि ज्या प्रकारे कोणी कुटुंब आणि आपल्या हे पशुरक्षणा करता असतात, त्याचप्रकारे आपल्या अधिकाराची अप्रचितीसाठी ते त्यांच्या सर्व बाजूने हे रक्षण करत असतात, असं त्याच्यापूर्वी हे सांगितलं आहे. तेव्हा ह्याचाच पुढे सांगितलं आहे. त्यामुळे देवतांना हे प्रिय नसतं की लोकांनी आत्मतत्वात जाणावेत. देवतांना असं वाटतं की त्यांनी आपल्याला हवन करून आपल्याला पुष्टी-तुष्टी द्यावी आणि देवता ह्याच्यापासून मानव हा विक्षेपित होऊ नये आणि त्यांनी आत्मतत्वाच्या मागे लागू नये असं देवतांना सुद्धा वाटतं. तेव्हा ते हे जे उपयुक्त कर्माच्या ऋणसमान आवश्यक कर्तव्य जे पंचमहायज्ञ प्रकरणामध्ये कर्तव्य रूपाने सांगितले आहे व त्याची मीमांसा केली आहे, त्याचा विचारही केला गेलेला आहे. तर इथे आपण हा 16वा मंत्र आपण संपवला आहे. इथे आपण थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.